नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट योगेश्वर बिडवे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 10। त्या कलममध्ये करार हा कोणत्या पद्धतीने पूर्ण करार म्हणून त्याला मानला जाईल किंवा तो वैध करार किंवा कायदेशीर करार म्हणून त्याला मान्यता भेटेल त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। तर त्या कलम काय सांगतात ते आपण पहिल्यांदा बघूया। All agreements are contracts if they are made by the free consent of parties competent to contract for a lawful consideration and with lawful object and are not hereby expressly declared to be void। यामध्ये या कलममध्ये प्रामुख्याने चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे फ्री कन्सेंट, कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट, लॉफुल कन्सिडरेशन अँड लॉफुल ऑब्जेक्ट। त्यामध्ये फ्री कन्सेंट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्यावर एक स्पेशल कलम या कायद्यामध्ये दिलेला आहे। ह्या प्रत्येक मी चार गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या यावर प्रत्येक ह्या कायद्यामध्ये त्याच्यावर एक विशेष कलम दिलेला आहे। तर फ्री कन्सेंट म्हणजे मुक्त संमती, ही जी संमती जी दिली पाहिजे त्या करारामध्ये, जे काय त्यामध्ये जे पक्षकार पार्टी राहतील त्या करारामध्ये, त्या पार्टींची ही संमती ही मुक्त संमती पाहिजे। त्याला कुठल्याही प्रकारचा दबाव तंत्राचा वापर, भीतीचं किंवा अजून कुठल्याही पद्धतीचा बळाचा वापर न करता ती संमती त्या करारासाठी दिली गेलेली पाहिजे। आणि कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉम्पिटंट कॉन्ट्रॅक्ट हा कोण करू शकतो? एक लहान मुलगा करू शकतो का कॉन्ट्रॅक्ट? नाही करू शकत। तर त्यामध्ये सुद्धा कलम या कायद्यामध्ये दिलेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट कोण करू शकतं? तर तो व्यक्ती मेजर पाहिजे, तो एडसर किंवा भोसर जो तो व्यक्ती पाहिजे नाही, अशा पद्धतीचा व्यक्ती तो करार करण्यासाठी सक्षम आहे। आणि त्याच्यामध्ये अजून पुढे जे सांगितलेलं आहे कन्सिडरेशन, जे लॉफुल कन्सिडरेशन आणि लॉफुल ऑब्जेक्ट पाहिजे त्या कराराचं। तो करार हा एक वैध मार्गाने, त्याच्यासाठी समजा आता एक उदाहरण आपण घेऊ की ए व्यक्तीने बी व्यक्तीला पैसे दिले आणि बी व्यक्तीकडून त्याचं घर किंवा अजून काही वस्तू घेतली, तर हा झाला त्यांचा लॉफुल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट। पण ह्याच करारामध्ये अशाच पद्धतीने एखाद्या व्यक्तीने एका व्यक्तीला पैसे दिले आणि त्या बदल्यात त्यांनी त्या गोष्टी त्याच्याकडून एक जी अशी गोष्ट मागितली की ती कायद्याने बेकायदेशीर गोष्ट विकण्यासाठी, जसं की अंमली पदार्थ विकणे किंवा अजून कुठल्या गोष्टी विकणे, हे कायद्याने बंधन घातलेले त्या गोष्टीला विकण्यासाठी। तर तसे करार, त्या गोष्टीचे करार हे बंधनकारक राहणार नाही किंवा ते करार हे अवैध ठरतील। ह्याच्यामध्ये जसं अजून पुढं सांगितलेलं आहे की कुठले करार हे ज्या ह्या कायद्यामध्ये कलम 24 आणि 30 पर्यंत जे सांगितलेले की ते अवैध सांगितलेले करार आहेत, ते करार हे अवैधच राहतील। आणि हे करार कशा पद्धतीनं वैध ठरतील याबद्दल तुम्हाला अजून माहिती जर हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।